जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्ध्यात जाण्या येण्याचा रस्ता केला बंद, नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव। त्या नागरिकांना न्याय देणार का? वर्धा शहरातील गजानन नगर परिसरात जाण्या येण्याचा रस्ता एका महिलेने बंद केल्याने नागरिकांना जाण्या येण्यासाठी मार्ग नसल्याने नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। संबंधित बांधकामासाठी आवश्यक परवानगी घेतली नसून या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। गजानन नगर येथील सुनील भाऊरावजी किनगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गजानन नगर परिसरातील माधवी गेडमे या महिलेने त्यांच्या घराच्या बांधकामादरम्यान जाण्या येण्याच्या रस्त्यावर अडथळा निर्माण केलाय। त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या रस्त्याशिवाय दुसरा पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। सध्या बळजबरीने रस्त्यावर काम सुरू आहे। यापूर्वीही नगर परिषदेकडे 2 वेळा लेखी तक्रार करण्यात आली आहे, मात्र नगरपालिकेने अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। दरम्यान संबंधित बांधकाम आणि रस्त्याबाबत योग्य चौकशी करून नियमबाह्य बाबी आढळल्यास तात्काळ कारवाई करावी, तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। आता या प्रकरणात नगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या तक्रारीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसंग्राम न्यूज, वर्धा।